बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा कावदान. दिवसानं आपलं तोंड काढायला सुरुवात केली त्याबरोबर माणसांनीही आळस देत आपापल्या कामाला सुरुवात केली. बाया माणसं आंघोळ करून देवाच्या नादाला लागलेल्या. बारकाली पोरं आणखी अंथरुणातच लोळत होती. गाय गुरांच्या धारा काढल्याचा आवाज येत होता. बघता बघता दिवस वर आला. अनोली गाव तसा 100-150 उंबऱ्यांचा. गावात श्रीमंती तशीच गरिबीही होती. गावाच्या कडेनं भाटघरचा कालवा गेलेला. 2 महिन्यातनं पाणी आलं तर हिरी बारवा गच्च भरायच्या पाजरानं. 4-2 महिने पाणी पुरायचं. ज्यांना जमिनी नव्हत्या ती माणसं दुसऱ्याच्या जमिनीत राबत होती. सगळा गाव दिवसभर वावरात सापडायचा. गावात राहायची देवळातली म्हातारी आणि झाडाबुडी शिंबूड उडीत खेळणारी पोरं दिवसभर खेळत राहायची, भांडत राहायची. दिवस मोठा होता. लवकरच ऊन तापत होतं. नुकताच पावसाचा शितुडा पडलेला. 2-3 महिने वसवसलेली जनावरं खुरट्या गवताला खुरडून खात होती. गावाच्या शेजारी शेतमळं. गावापासून मैलाच्या अंतरावर गायरान. सरकारनं मुद्दाम ठेवलेलं गुरांसाठी. गावातली गुराकी पोरं दिवसभर गायरानाच्या माळावर ओरडत राहायची, धिंगाणा घालायची, गमती करायची. बाबूच्या दारातली जनावरं कावरी बावरी झाली होती. दुसऱ्याची जनावरं रस्त्याला लागली होती. त्यांच्या येणाऱ्या आवाजानं बाबूची जनावरं जाग्यावरच खुट्ट्याला वेळ घालत ओरडत होती. बाबूला उशीर झाल्यागत वाटत होता. गावंदरीच्या वाटेनं धुळा उडताना दिसत होता. बाबूनं घराच्या आत बाहेर 2-4 फेऱ्या मारल्या आणि बोलला, "आहे, आटप लवकर, जनावरं सुटली सगळ्या गावाची." "अरे ये बाब्या, मला 2च हात हायती. पाठपासनं एकटी झट घेते या कांभासंग." "पण आटप की, नाहीतर राहू दे, जातो मी आता साच." "एवढी गडबड होती तर ऊन बाजूस तर का झोपतोय असं कुंभकर्णासारखा? लय बडबडू नगस, उद्यापासून उठन म्या लवकर." "कधी दिसायचा तुझा उद्या रे? मी काम करून मसनात गेल्यावर." बाबूला वाटलं उगाच आईला आटप म्हणालो. बिन भाकरीचा गेलो असतो तर बरं झालं असतं. उगाच हाड करून घ्यावं लागलं नसतं. तव्यातली भाकरी टोपल्यात टाकत शारदा ओरडली, "अरे ये बाबू, चल ये लवकर." बाबू मात्र रुसल्यागत गप्प. पाण्यात भिजवला हरभरा फुगल्यागत शारदा पहिल्यापेक्षा मोठ्याने ओरडली, "मगा तुझ्या पोटात राखी शिरला होता, चल ये की गिळ पटापट आता." बाबूला आईचा राग आला होता, पण काय बोलावं तर ती आणखी कालवा करायची. बाबू मेडक्याजवळ बसला. शारदानं जर्मनची ताटली बाबू मोरं सारली कालवनाची. टोपल्यातली भाकरी न मोडता तशीच अख्खी दिली बाबूच्या हातात. बाबूनं दिलेल्या भाकरीचा काला केला आणि मोठमोठाला घास तोंडात घालायला सुरुवात केली. काही न बोलता, "काला लय घट झालाय, कालवण घे की." शारदा बोलली, पण बाबूनं मान हलवली नको म्हणून. 2 भाकरी पोटात घालून हातावर पाणी ओतून बाबू उठला. शारदानं 2 भाकरी दुमत्या करून भाकरीवर लसणाची चटणी घातली, पण भाकरी बांधाय फडकं सापडना. ती उठली, इकडं तिकडं बघितलं. चिंद्याची गटुडी सोडून बघितली, कापड सापडना. तिनं वलानीवरचं धोतार वडलं, टरा फाडलं, त्यात भाकरी बांधून बाबूच्या हातात दिल्या. बाबू शेरडाची बिरडी फोडत होता. आईनं दिलेलं भाकरीचं गटुडं कालवडीच्या शिंगात अडकवलं तिनं. शेरडं रस्त्यावरनं पळायला लागली.
रस्त्यात मसा बाबूचीच वाट बघत होता. बाबूच्या शेरडासनी बघताच मसानं बिरडी फोडायला सुरुवात केली. बिरडं फुटलेली शेरडं पळतच बाबूच्या शेरडात मिसळत होती. सारी शेरडं गायरानाची वाट चालू लागली. मसा गपगुमान शेरडांच्या मागणं चालत होता. शेरडांच्या गळ्यात पोळ्याला बांधलेल्या घुंगरांचा आणि जनावरांच्या खुरांचा तेवढा आवाज येत होता. मसा काहीच बोलत नाही म्हणल्यावर बाबूला वाटलं चुलती मसाला भांडली असणार. पण यात गप होण्यासारखं काही नव्हतं. साऱ्या अनुलीत सकाळ संध्याकाळ भांडणाचा कलकलाट असायचा. शेरडं गायरानाच्या माळाला लागली. बाबूनं मसाकडं बघितलं आणि बोलला, का रे लय गपगुमान हायस आज? काय नाही, काय नाही कसं? अरे जाळा विगार धूर निघल का उगाच? काका काय म्हणाला का? नाही. मग बाबू आज उदास वाटायला लागले रे. तसं काकाचं काकीवर भांडण पण झालंय. मसा रोजच उदास असायचा. कधीतरीच हसला दिसायचा दुष्काळात पडल्या पावसासारखा. मसा बाबूचा दोस्त. एका फडक्यावर भाकरी खाणारं दोघं. पण बाबूला मसाच्या शब्दाआड काहीतरी दडल्यासारखं वाटत होतं. पण जास्त फाटं न फुटता तोही मसाबरोबर गपगुमान चालू लागला. शेरडानं चढाची माती खुरानं उडवत चढला. आता सारा माळ नजरेत आला. माळावर आधी शेरडा करडानी गुरांनी दाटी केलेली. चांगल्या जागेत खाण्यासाठी जनावरांच्या टकरी लागलेल्या. आणखी जनावरं येत होती. उन्हाळ्यात माळावर कुसळाशिवाय काहीही नव्हतं. सारं माळ करपलेलं. आता पावसाच्या शितुड्यात हिरवं उगवलं. तेवढंच दाताड खरडाय झालं. गुराकी पोरं विट्टी दांडू खेळत होती. त्यांचा कालवा चाललेला. माळाच्या चारी बाजूनं जनावरं येतच होती. जनावरांची जत्रा भरल्यागत वाटत होतं. आकाशात ढग येऊ लागलं होतं. अंगातला सदरा घामानं वल्ला चिक झालेला. इकडं तिकडं पळणारी जनावरं पोरासनी सावलीला बसू देत नव्हती. उन्हानं पोरं हैराण झालेली. दिवसाचा गोळा ढगाआड गेल्यावर शिरवाळ पडायचं तेवढंच जीवाला बरं वाटायचं. डोक्यावरचा सूर्य पश्चिमेला सरकू लागला. बाबू मसाच्या जवळ आला. आज पाऊस येतोय वाटतंय. बाबू म्हणाला, पावसाचा दिवस आहेत, येणारच की. मसा रोजानं बोलल्यासारखा बोलत होता. बाबू म्हणाला, पोरं चाललीत भुताच्या चिंच खाली जेवायला. चल तू बी चल. मला भूक नाही. भूक नाही का? भाकरी आणली नाही? मसा गप्प बसला. चल मी 3 भाकरी आणल्या, चल. बाबू मला काय खायचं नाही. मला भूक बी नाही. तुम्ही खाऊन या. मी जनावराच्या वळत्या करतो. बाबू मसाला वारंवार विनवत होता. पण मसा यायला तयारच नव्हता. एवढ्यात भूताच्या चिंचेकडे जाणाऱ्या पोरांचा आवाज आला. बाबू भाकरीचं गटुडं घेऊन पळाला. पोरं लवणातल्या चिंचेखाली गेली. ह्या चिंचेला फास घेऊन एक माणूस मेलेला. सारा गाव या झाडाला भूताची चिंच म्हणायचा. चिंचेच्या शेजारी पाटलाची विहीर पाणी प्यायला. मसा एकलाच माळावर बसलेला. मनात विचार आला, आज एवढं उदास कसं झालं आपलं मन. आज मसाची अन्न खाण्याची इच्छाच नव्हती. तो एकलाच चरणाऱ्या जनावरावर नजर ठेवत बसून राहिला. आता चांगलं शिरवाळ पडलं होतं. धगाट्यानं उकडून निघणार अंग पाण्यात बुडवल्यागत वाटत होतं. आता पाऊस येणार. मसा स्वतःशीच म्हणाला. तो आभाळाकडे बघू लागला. ते कावळ्याच्या पाठीगत काळं काळं दिसत होतं. दादा. कोण? राणे तू? होय म्या. कशाला आलीस? तू सकाळी भाकरी आणली नाही म्हणून भाकरी आणली तुझ्यासाठी. काकी रानात गेल्यावर. धाकट्या राणीचं शब्द ऐकून मसाचं हृदय गलबलून आलं. धाकटी बहीण.
आई बापाविना पोरकी किती माया करती भावावर. राणीनं आईबा नीट बघितलं नव्हतं. मसाच तिचा आईबा झालेला, त्याच्यावर तिचा भारी जीव. अग पण का आलीस? पाऊस उठलाय किती. आणि थोडं थांबून परत बोलला, तू खाल्लीस का भाकरी? राणी गप्प बसली. मसानं भाकरीचं गटुडं सोडलं. राणीला संग घेऊन 2 भाकरी आणि हिरव्या मिरच्याच्या ठेच्याचा गोळा संपविला. तोंड भाजलं होतं, पण पाणी जवळ नव्हतं. पाणी पिण्यासाठी भूताच्या चिंचकडं जावं लागणार. तो उठला नाही. राणी उठली. भाकरीचं रिकामं चिरगुट झटकत जाण्यासाठी निघाली. जरा पुढे गेली. काहीतरी आठवल्यागत करून माघारी वळली. काही सांगायचं म्हणून मसाच्या जवळ गेली. दादा, पप्पा यायचा आहे सुटून. कवा? काय की, पण काका म्हणत होता. मसाला गुपित सांगून राणी गावाच्या दिशेनं चालू लागली भराभरा. राणी नजरेआड झाली. मसाच्या मनात काहूर माजलं. आपल्याला सकाळपासून उदासी का वाटत होती याचा उलगडा व्हायला लागला. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. काळा मिट्टा आभाळ. चिंचकडे गेलेली पोरं माघारी आली नव्हती. खेळत बसली असत्याल शिरवाळाचं. मसाच्या मनात विचारांचा गडगडाट सुरू झाला. मन पेट घेऊ लागलं. तो बापाचा चेहरा आठवू लागला. राणीला तर बाप माहितीही नव्हता, पण इतरांसारखं न आठवणाऱ्या बापाला ती पप्पा म्हणत होती. दुसरी पोरं आपापलं पप्पा आल्यावर उड्या मारत्यात आनंदानं, पप्पाच्या अंगा खांद्यावर खेळत्यात. तसं आपण पण आपल्या पप्पाच्या अंगा खांद्यावर खेळावं असं तिला वाटत होतं. मसा विचार करू लागला. इतकी वर्ष गावाच्या तोंडून ऐकलेली वाक्य मनात गर्दी करू लागली. कधीच खपली न धरणारी ती जखम ठसठसू लागली. शिवा, मसाचा बाप, तसा साधा माणूस गावगाड्याबरोबर जगत होता. गावात 2 मजली बंगल्याबरोबर पावसाळ्यात बदा गळणारी छपरंही होती. गावाचं जातवार घरात विभाजन झालेलं. मांग महार सोडून इतरांची घरं एकमेकांच्या घराला खेटून शिवाचं हातावरचं पोट. कमवावं तवा खावा असा संसार. शिवा गावगाड्यात जगत होता. कुणाच्याही मळ्यात राबत होता. शिवाची बायको अलका गोरी नसली तरी 4 बायकात उठाळून दिसायची. नाकी डोळी सुंदर, तोंडात तर साखर. अलका नवऱ्याच्या संसारात रमली होती. नवऱ्यावर तीही राबत होती. शिवा आणि अलकाला 3 लेकरं एका पाठी एक झालेली. सगळ्यात मोठा मसा, त्याच्या पाठीवर तुषार आणि सगळ्यात धाकटी राणी 6-7 महिन्याची. संध्याकाळची वेळ. कष्टकरी रानामाळातनं आंबून चिंबून आपापल्या घरट्याकडे येत होती. अलकानं डोक्यावरचा जळणारा भारा उभ्यानंच आपटला. तोंडाला कोरड पडली म्हणून डेऱ्यातल्या गारगर वंद पाण्याचा तांब्या संपविला. रांजणातल्या पाण्यानं चूळ भरली. तोंडावर पाणी मारलं, जरा बरं वाटायला लागलं. झोपमोड झालेली राणी रडत होती. अलकानं मांडी घातली. राणीला थानाला लावली आणि बसून राहिली. पोरं कुठेतरी खेळायला गेलेली. थोड्या वेळानं पळत येत्याल. राणी रडायची थांबल्यावर मोडकी गाडी तिच्या पुढे टाकून उठली. चुली मोहरं सरकली. चहाला आदान ठेवलं. चुलीला जाळ घातला. वाळून गेलेली लाकडं पेटत होती. अलकाच्या ध्यानात आलं, चहाची पुडी नाही. ती उठली. रस्त्याच्या कडेला जाऊन मसाला हळी मारली. कुठनं तरी काय ग आवाज आला. काम हाय, घरला ये. ती परत ओरडूनच म्हणाली. मसा हातात 2 रुपयांचं नाणं घेऊन दुकानाकडे पळाला. अलका परत घरात कामाला लागली. मसानं आणलेली चहापूड पातेल्यात टाकून चहा आणखी उकळवला. त्यात दूध ओतलं. चहा नरड्याखाली जाईल तसं बरं बरं वाटू लागलं. दारात कुणाच्या तरी चपला वाजल्याचा आवाज आला. अलकाला वाटलं शिवाच आला.
पण वेगळाच आवाज आल्यागत वाटलं म्हणून तिनं छपरातनं बाहेर डोकावलं तर दारात मान्याचा दौलत उभा होता. दौलतला दारात बघताच अलका सावरली. डोक्यावरचा पदर सरळ घेतला. परत दौलतचा आवाज, वहिनी, शिवा आहे काय? नाहीत. या की या, काय काम हाय? काम आहे त्याच्याकडे. काय काढलं? वहिनी, लय नड लागली या. रानात काम वाढलंय पण माणसंच कमी पडते ते. म्हणलं शिवा रिकामा असला तर बघावं. मोडक्या गाडीवर खेळणारी राणी रडू लागली. अलकानं उचलून घेतली तरी गप्प होईना. अलकानं तोंड फिरवलं. राणीला थानाला लावलं. अलकाचं थान क्षणभरच दौलतच्या नजरेला पडलं. त्याच्या मनात अचानक कावदान उठलं. दौलत तरणा बांड पोरगा, शाळा शिकत होता म्हणून लगीन नव्हतं, लग्नाला उशीर झाला होता. दौलतचं मन अलकाच्यात अडकलं. बसल्या बसल्या तो नजरेनं तिचं शरीर चाचपू लागला. विषयाची ठिणगी पडली. अलकाच्या ध्यानीमानी नव्हतंच. गप्प झालेल्या राणीला खाली ठेवलं. कब्बशी चांगल्या पाण्यानं विसळली, चहानं भरली, दौलतच्या पुढं धरली. दौलत वेड लागल्यासारखा तिच्याकडे बघत होता. अलकाच्या लक्षात आलं. ती सावरली. भाऊजी, चहा घ्या की. दौलत भानावर आला. त्याला मनातल्या मनात कसं तरीच वाटलं. पण पुढच्या क्षणी अलकाच्या बोटांचा स्पर्श दौलतला चाळवून गेला. तो सैरभैर झाला, पण मनातलं दाखवू न देता तो बोलला, वहिनी, कुठं जाता रोजानं? जाधवाच्या मळ्यात. शिवाला सांगा माझा निरोप. म्हणत तो उठला. त्याला उठणं जीवावर आलं होतं, पण लय वेळ बसणंही बरोबर नव्हतं. तो अलकाचा विचार मनात घेऊन रस्त्याला लागला. दौलतच्या डोळ्यांपुढं अलका दिसायला लागली. तसं दौलतच्या शिवाच्या घराकडे चक्रा वाढल्या. या ना त्या कारणानं येऊ लागला. शिवाच्या जवळ बसत दौलत बोलला, कुठं जाताय कामाला? पाटलाच्या आत. येता काय आमच्याकडं? कसं जमायचं? उचल हाय मालकाची. किती? 4,000 रुपये. मी देतो की 5,000 रुपये. पाटलाची उचल देऊन टाका आणि मजुरी बी वाढवून देतो 10-20 रुपयानं. कसं? पण पण मालक काय म्हणत्याल? अहो, मालक काय म्हणतात पैसे दिल्यावर? आणि वहिनीला बी घ्या आपल्या मळ्यात, त्यांना बी पैसे वाढवून देतो. दौलत, नाही जमायचं. नाही म्हणू नका. माझी लय नड आहे. तुमच्या बिगर नड भागायची नाही. शिवाय दोघं बी एकाच जाग्याला. अलकाकडे बघत दौलत बोलला, काय वहिनी, खरं का नाही? अलका काहीही बोलली नाही. दौलतची नजर कळत होती तिला, पण एखाद्याची नजरच फसवी असते. उगाच का आळ घ्यावा एखाद्यावर? शिवानं विचार केला थोडा वेळ आणि होकार भरला. दौलतला खूप खूप आनंद झाला होता. पाखरू आता डोळ्यामोहर राहणार. फासा लावून दाणं टाकलं की झालं. संध्याकाळची जेवणं झाल्यावर अलकानं अंथरून टाकलं. पोरं खाल्ल्या खाल्ल्या झोपी गेली होती. अलका शिवाच्या जवळ आली. त्याच्या उघड्या अंगावरनं हात फिरवू लागली. शिवानंही हाताची मिठी आवळली. नवरा बायकोत कधीही कुरबूर नाही. आनंदी संसार. शिवा म्हणाला, अलके, नवऱ्याला बायको चांगली असावी बघ. का व? बायको चांगली असल्यावर सुख लागतं गड्याला. संसार बी होतो चांगला. आणि गडी नसला तर चालेल काय? तसं कसं? दोन्ही बी चाकं बराबरीची पाहिजेत, म्हणजे गाडी सुरात चालती. हो. शिवाच्या छातीवर डोकं घासत अलका बोलली, मी कशी आहे व?
का करता दुसरी बायको? शिवा आणि अलका दोघंही हसली. अलकाच्या केसात बोटं अडकवत तो बोलला, तुला खपल का? खपल की, ती तोंड फुगवून म्हणाली. शिवाच्या संसारात काहीही उणीव नव्हती. नवरा बायकोनी मान्याचा मळा धरला. रोज काम. काम नसलं तरी दौलत दोघांना बोलवायचा. थातूर मातूर कामं लावायचा. तो सारखा अलकाच्या मागं असायचा. तिला बोलतं करायचा. तिचं बोलणं त्याला खूप खूप आवडायचं. तो अलकाच्या लक्षात येणार नाही या बेतानं तिला बघत राहायचा. तिच्याबरोबर रानातल्या सगळ्या बायकांनाही खायला आणायचा. कामातल्या इतर बाया त्याला लग्नावरून चिडवायच्या. लग्न कधी करणार म्हणायच्या. गावातल्या नात्यातल्या पडीक पुरींची नावं घेऊन चिडवायच्या. अलका मात्र कधी हसू आलं तर हसायची, नाहीतर आपलं काम करीत राहायची. दौलतच्या मनाचा आदमास तिला कधी आला नाही. त्या दिवशी दौलतची मोटरसायकल आली. रानात आज जास्त बाया नव्हत्या. गाडीवरनं उतरून दौलत सरळ अलकाच्या दिशेनं आला. अलकानं डोक्यावरचा पदर सावरला. दौलत तिच्या मोहरच उभा राहिला. काहीतरी बोलावं म्हणून ती बोलली, 2 दिवस कुठं गेला होता? का कर्मना होय? अलकाला काय बोलावं ते कळेना. साध्या वाक्याला असं कोंडीत पकडलं होतं. करमायचं काय नाही, पण डोळ्याला दिसला नाही म्हणून विचारलं. वहिनी, तुमच्या बी डोळ्याला जमना म्हणा की आता. दौलत भलताच रंगात आला होता. अलकाला मात्र कोंडीत सापडल्यागत झालं होतं. ती काही न बोलता काम करू लागली. थोडा वेळ गप्प उभा राहून दौलत बोलला, वहिनी, बायको करावी म्हणतोय. चांगलं आहे की, लय गडबड झाली आहे वाटतं. रात्रीला झोपच येत नाही बघा, म्हणून म्हणलं शेजारी कोणतरी असावं झोपलेलं. विषय दौलतनं भलतीकडेच वळवलेला बघून ती त्याच्याजवळून हलली. खालच्या वावरात खत विस्कटणाऱ्या बायांकडे गेली. दौलतला मजाही वाटत होती आणि भीतीही. अलकाच्या बोलण्यावरून त्यानं वेगळाच तर्क काढला. त्या धुंदीतच रस्त्यावरचा धुळा उडवत गावात निघून गेला. अलकाच्या लक्षात आलं, पण सांगताही येईना आणि टाळताही येईना अशी गत झाली. एकाएकी काम बंद करावं तर नवऱ्याला काय सांगावं हा पेच तिच्यामुळं. दिवस मावळायला लागला होता. मळ्यातल्या बायकांना कामाच्या सुट्टीचं वेड लागलं. एवढ्यात दौलत बायांजवळ आला. अलकाला म्हणाला, वहिनी, ओढ्याकडचं तोडलेलं मकवान उचलायचं आहे. जनावरांनी खायला सांच्याला होईल. अलकानं बायांकडे बघितलं आणि बोलली, बरं, तारा नानीला घेऊन येते, व्हा पुढं. नाही, थोडं मकवान आहे वाळलेलं, नानीला कशाला आणता? बरं. अलका दौलतच्या मागून चालली. आता एवढं मकवान टाकलं की सुट्टी होईल असा विचार करीत होती. सगळीकडे शांतता. दोघांच्या पावलाखाली चुरा होणाऱ्या वाळल्या पानांचा तेवढा आवाज. ओढ्याकडेच्या वावरात कोण कोण नसतं. अलकाचं मन कावरं बावरं झालं, पण ती त्याच्या मागून चालू लागली. समोर वाळलेल्या मकवानाचा ढिगारा दिसत होता. किती पेंड्या न्यायच्या व? अलका बोलली, नेऊया की तुम्हाला उचलल एवढ्या. पटकन पेंड्या उचलून जावं म्हणून अलकानं बुचाडात हात घातला. दौलतनं तिच्याकडे बघत दुसऱ्या बाजूनं हात घातला. पेंड्याच्या खाली अलकाचा हात धरला. अलका बावरली. तिनं दौलतकडे बघितलं. तो तिच्याकडे नजर रोखून बघत होता. अलकाला त्याची नजर छळू लागली. तिच्या तोंडातून शब्दही फुटेना. तिनं हात सोडवण्याचा प्रयत्न केला तसा दौलत बोलला, वहिनी, माझं तुमच्यावर प्रेम आहे. अलका गडबडली, अहो पण बिन काय नाही, लई दिसापासून झुरतोय तुमच्यासाठी, पण माझ्या मनात काय बी नाही. अलकानं खसकन दौलतच्या हातातनं हात सोडवला. पेंडी उचलली आणि चालू लागली. दौलतनं मागणं गपकन मिठीच मारली.
अलका घाबरली. तिला ओरडताही येईना. ती धडपडू लागली. एवढ्यात तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. शिवा ओढ्यातनं बैल घेऊन वर निघालेला. त्यानं अलकाला दौलतच्या मिठीत बघितली. मन बेचैन झालं. काय होतं हेच त्याला कळना. अलका तर धाय मोकलून रडू लागली. शिवाला बघता दौलतने मिठी सोडली. अलका पळतच घरी आली. तिला धरणी माय ही उचलून फेकती का काय असं झालं. दौलतही मनातनं घाबरला. त्याला कसंनुसं वाटू लागलं. आपण काय करता करता काय केलं याचा विचार त्याच्या मनाला सतावू लागला. आपण चुकीचं केलं. त्याचं मन त्यालाच खाऊ लागलं. ओढ्यातनं वर येणारा शिवा तसाच मागं वळून ओढ्यात शिरला. जे पाहिलं त्यानं तो पुरता हादरला. आपण अलकावर उगाच विश्वास ठेवला असं त्याला वाटू लागलं. त्यानं डोकं ओढ्याच्या पाण्यात सारखं सारखं बुडवलं. मन शांत होत नव्हतं. त्याचं मन अलकाच्या वागण्यावर जळू लागलं. रात्र वाढली. अंधार वाढत चालला तरी त्याला तिथून हलू वाटेना. इकडं अलकाच्या जीवात जीव नव्हता. ती भुईलाच पडली होती. सारखी सारखी रडत होती. पोरं भोवतानी वेड्यागं तिच्याकडे बघत होती. राणी रडत होती पण तिला पाजायचं अलकाचं मनच होत नव्हतं. सुखी संसारात बिब्बा पडला होता. नवरा घरी आला नव्हता. आला तर काय करेल या कल्पनेनं तिच्या अंगावर घाम फुटत होता. ती सारखी सारखी दरवाजाकडे बघत होती. कशाचाही आवाज झाला तर तिच्या काळजात धस्स होत होतं. निम्मी रात्र झाली. शिवानं दरवाजा वाजवला. अलका सशासारखी घांगरली होती. दरवाजा उघडला. शिवानं उभ्यानंच लात घातली. अलका मागं कोलमडली. तो घरात आला. डोक्यात वनवा पेटलेला. आणखी 2-3 लाथा घातल्या. का ग ये छिनाल, दुसऱ्याच्या मिठीत शिरायला मी काय मेलोय होई. यावर अलकाला काय बोलावं ते कळेना. खऱ्या प्रकारावर नवरा कसा विश्वास ठेवणार. डोळ्यानं बघितल्या प्रकारावर विश्वास ठेवणं शक्यच नव्हतं. तिला भुवळ आल्यासारखी झाली. धाडस करून ती पुढं सरकली. नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला. विंचू डसल्या गत त्यानं हात झटाकला. मागं वळून परत एकदा अलकाच्या गालात थप्पड मारली आणि घराच्या बाहेर पडला. अलका बेचैन झाली. डोकं चालेना म्हणून डोक्याला लुगड्याची पट्टी काढून आवळून बांधली. घरात कधी न बघितलेल्या प्रकारानं पोरं कावरी बावरी झाली. भूक लागली तवा मासा अलकाच्या जवळ आला. आय भूक लागली या. अलकाला जागचं उठवत नव्हतं. घे त्या टोपल्यातली भाकरी. पोराने टोपलं उघडलं. सकाळची भाकरी हातात घेऊन नुसतीच खायला सुरुवात केली. खाता येईल तेवढी भाकरी खाऊन पोरं झोपी गेली. अलकाच्या डोळ्याला रात्रभर डोळा नाही. नवरा घरातून निघून गेला. कुठं गेला माहीत नाही. विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. सकाळ झाली. ऊन पडलं तरी अलकाला उठू वाटत नव्हतं. पोरं उठून खेळायला लागली. घरात हालचाल दिसेना म्हणून शेजारची जाव आली. दरवाजातनं डुकून बघितलं. काय होत आहे, बरं नाही काय. होय ग, डोकं दुखतया. आणि भाऊजी कुठे गेलं. अलकाला शिवा कुठं गेला माहिती नव्हतं तरी ती बोलली. गेलं मालकाच्या मळ्यात. मालकाचा मळा म्हणताच तिला रडू आलं. पण धाकट्या जावला कळू न देता ती उठली. चुलीच्या नादाला लागली. धाकट्या जावेला काहीतरी बिनसल्यासारखं वाटलं. पण काहीही न बोलता ती निघून गेली. अलकानं धीम्या गतीनं घर आवरायला सुरुवात केली. आंघोळ करून 4 भाकरी थापल्या. दिवसभर पोरं काय खात्याल म्हणून तोंडात घेतलेला चहाही कडवट कडवट वाटत होता तिला. तिनं भाकरीचं टोपलं आणि कोरड्यासाचं पातेलं झाकून ठेवलं आणि पडून राहिली काहीही न खाता. राणी सारखी रडत होती. तिला दूध प्यायला मिळत नव्हतं. भुकेनं ती सारखी त्वांड वासत होती. तरी पण अलका दूध न येणाऱ्या थानाला राणीला लावत होती.
मोठी पोरं भाकरी खाऊन कुठंतरी खेळायला निघून गेली. घरात स्मशान शांतता. अलकाला काळजी वाटू लागली. रात्री गेलेला नवरा अजून घरी आला नाही. संध्याकाळ झाली. पुढं काय वाढून ठेवलंय तिला काहीही माहीत नव्हतं. कसं तरी उठून झाडलोट केली. पाठीमागच्या हापशावरनं 2 हांडं पाणी आणलं, पण स्वयंपाक करूच वाटत नव्हता. दिवस मावळ तिच्या पोटात चाललेला. ती नवऱ्याची वाट बघत होती, पण दारात दौलतला बघता तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. आता ह्यो बाबा कुठलं वैर फेडायला आलाय असं तिला वाटू लागलं. काळच समोर उभारल्यागत दिसत होता. तिचं ओठ थरथरत होतं. ओठातून शब्दही बाहेर पडत नव्हता. दौलत खाली मान घालूनच बोलला, वहिनी, वहिनी, माझं चुकलं. मी तुम्हाला वेगळं समजलं. माझ्याकडनं चूक झाली. मला माफ करा. कालपासनं माझं मन बी थाऱ्यावर नाही. अलका न बोलता फक्त ऐकून घेत होती. तिची बोलण्याची शक्ती संपली होती. दौलत अलकाकडं न बघता चालू लागला. पण रात्रीपासून घराबाहेर असणाऱ्या शिवानं दौलतला आपल्या घरातनं बाहेर पडताना बघितलं. तो आणखी बेभान झाला. अलकावर एवढा विश्वास ठेवला आणि तिनं असं गुण उधळलं. त्याला जगणं जड वाटू लागलं. पण एकाएकी तो चमकल्यागत झाला. त्याच्या मनात काय आलं काय माहीत. तो आल्या वाटेनं परत फिरला. 2-4 दिवस गेलं. अलकाला वाटलं माहेरला भावाला तरी सांगावं, पण नसता घोर कशाला त्याच्या मागं, म्हणून ती गप्प बसली. शेजारी दिरालाही काही माहीत नव्हतं. अमावशेची रात्र. काळोखीट अंधार. रात चढत चाललेली. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. अलका आपल्या 3 लेकरांना पुढ्यात घेऊन झोपलेली. त्या दिवसापासनं शिवा घराकडे आलाच नव्हता. घराच्या मागं कुत्रं रडू लागलं तशी राणी घाबरून रडू लागली. अलकालाही कुत्र्याचं रडणं भीतीदायक वाटलं. तिचा डोळा लागत नव्हता. राणी पीत पीत झोपी गेली. घरामागच्या लिंबावर घुबड घुतकारलं. सारी रात्र अंगावर धावून आल्यासारखी वाटू लागली. बराच वेळानं कुस बदलली. दारात कुणाची तरी पावलं वाजली. अलकानं दारातल्या आवाजाकडे कान दिला. दारावर थाप आणि पुसटच्या शिव्या दिल्याचा आवाज. अलकानं दार उघडलं. जे बघितलं त्याकडे डोळं फाडून बघतच राहिली. शिवा दारू प्यालेला. त्याच्या हातात कुऱ्हाड. क्षणाचीही उसंत न घेता कुऱ्हाड चालू लागली. अलकाची किंकाळी. रक्ताच्या थारोळ्यात तिचं शरीर तडफडत होतं. आवाजानं सारं गाव जागं झालं झोपेतनं. पोरं रडायला लागली. शिवावर काहीही परिणाम होत नव्हता. तो शांत डोक्यानं अलकाच्या शरीराच्या बोट्या बोट्या करीत होता. डल्ली खाण्यातल्या कसाबासारखा. लहान लेकरं रक्तात विस्कटलेल्या आईला बघून आक्रोश करू लागली. लेकरांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवाला लेकरांचा आवाज आज अचानक परका परका झाला होता. त्याच्या डोक्यात एकच होतं, विश्वासघात करणाऱ्या बायकोला संपवणं. आवाजानं सारा गाव पळत आला. कुऱ्हाड तिथंच टाकून पळणाऱ्या शिवाच्या मागे लागला. ते दृश्य बघणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. कालपर्यंत जिवंत असणारी अलका ओळखायलाही येत नव्हती. इतकी छिन्न विछिन्न झालेली. सारा गाव हळहळला, रडला. लहान पोरं आपल्या आईला शोधत होती रक्ताच्या थारोळ्यात. आई संपली. बाप तुरुंगात गेला. लेकरांना सारं जग सुनं सुनं झालं होतं. चुलत्यानं आसरा दिला. आईची माया लावली. चुलता कष्ट करणारा. त्याची 3 लेकरं. आता ही 3 भावंड. कष्टात भागत नव्हतं. घरात चिडचिड व्हायची, भांडाभांडी व्हायची, पण चुलत्यानं अंतर दिलं नाही. चुलती धुसफूस करायची. नवऱ्या माघारी पोरांना शिव्या द्यायची. तिचं तरी काय चुकत होतं. कष्ट करून तीही थकत होती, तरी तोंड मिळवता मिळवता नाकी नऊ यायचं तिला. बसा थोडा मोठा झाल्यावर शेरडा मागे चालला. तेवढंच उत्पन्न सुरू झालं. लहान भावंडांना आईबाप आठवू द्यायचा नाही. एवढी एवढी माया करायचा त्यो.
कधी कधी भावंडांकडे बघून त्याला रडू आवरायचं नाही. तो रडायचा अंधाराच्या कुशीत. गुराखी पोरं कधी कधी मस्करी करायची. मसाच्या आईचा विषय काढायचे. त्याला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. गावातल्या काही लोकांच्या बोलण्यानं काळजाला जखमा व्हायच्या. मन झुरणीला लागायचं. पण जगाच्या तोंडाला कोण हात लावणार. उभं आयुष्य जळत होतं पोरकेपणाच्या वनव्यात. चुलत्याला पैशांची चणचण भासली की तो तरकटी व्हायचा. चुलतीबरोबर भांडायचा. आज सकाळीच घरात भांडणं झाली. रुसून बसल्या चुलतीनं भाकरी केली नाही. आता दुपारी राणी भाकरी घेऊन आली होती आणि आल्यावर काय म्हणाली राणी, पप्पा यायचा आहे सुटून. आकाशात एकाएकी जोराची वीज कडाडली. काळं कुट्ट झालेलं. आभाळ गळायला लागलं. मातीचा वास नाकात शिरायला लागला. सगळी जनावरं भूताच्या चिंचेच्या लवणात गेलेली. मसाच्या भूतीनं फक्त त्याची शेरडं चरत होती. पावसाच्या थेंबानं धरणी मातेच्या हृदयातला धगाटा कमी होत होता. पण मसाच्या मनात जीव घेणं कावदान उठलं होतं. मसा पडत्या पावसात बधीर झाल्यागत उभा होता. पावसात चिंब भिजणाऱ्या गावाच्या वाटेकडं बघत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.